नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की संजनाने जो डाव रचलेला आहे तो म्हणजे आरोही आणि अनघाच्या विरोधात. तिला काही करून आरोही आणि अनघा या दोघींमध्ये फूट पाडायची आहे आणि एकेकाला या घराच्या बाहेर हाकलायचं आहे आणि त्यासाठी तिने तो डाव रचलेला असतो. तर संजनाचा हा डाव अनघा कशा पद्धतीने हाणून पाडते हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे अनिरुद्ध यशला म्हणत असतो की यश, अरुंधतीसाठी जर तू शिफारस करत असशील ना तर जरा जपू ना, कारण कसं आहे माहिती आहे का तुला, ऐनवेळी तोंडावर पडशील आणि मग लोकांनी धिंड काढायची वेळ तुझ्यावर येऊ देऊ नये, असं सगळं बोललंच जात असतं. तेव्हा आप्पा तिथे असतात. अरुंधती तेवढ्यात चहा घेऊन येते आणि आप्पा म्हणतात की हे बघ अनिरुद्ध, कसं आहे माहिती आहे का, लोकांनी धिंड काढायची वेळ तुझ्यावर आलेली आहे. कारण काहीही झालं तरी तू काम शोध. अरुंधतीकडे स्वतःहून कामं येतात. तिच्या कुठल्याही कामासाठी शिफारस करायची गरज पडलेली नाही आजपर्यंत तरी तिला, असं आप्पा बोलत असतात. आणि त्याचबरोबर अरुंधतीही तेवढ्यात तिथे येते आणि आप्पांना यश इकडे अनिरुद्ध म्हणतो की लोक आम्हाला कामच देत नाही आहेत. तुमच्या अरुंधतीने आमच्यासाठी तेवढे प्रताप रचून ठेवलेले आहेत ना, आमची तेवढी बदनामीच केलेली आहे, त्यामुळं लोक आम्हाला कामच देत नाहीत, हे ते बोलत असतात. आता लोकांनी आमची धिंडच काढायची बाकी ठेवलेली आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, नशीब कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आत्ता जेलमध्ये तरी पाठवलं होतं, पण ती तुमच्या कर्माची शिक्षा होती आणि तुम्ही जे काय केलेलं आहे, तुम्ही जे काय दिवे लावलेले आहेत त्याच्यासाठीच ती शिक्षा तुम्हाला मिळालेली होती. अन्यथा आम्हाला कोणाला हौस नव्हती की हे बघा, कारण काही झालं तरी तुम्ही जे काय कृत्य केलेलं होतं त्याच्यासाठीच तुम्हाला ही शिक्षा भोगायला लागलेली होती. आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही कराल आणि आम्ही तुमचं खपवून घ्यायचं, खरं तर तुमची धिंडच काढली पाहिजे, असं अरुंधती बोलत असते. तेवढ्यात आप्पा त्याचबरोबर अनघा तिथे येते. आप्पा म्हणत असतात की अरुंधती, आता ही घरातली कामं बंद कर. आयश म्हणत असतो, आप्पा हा जर प्रोजेक्ट सक्सेस झाला ना की जबरदस्त, आईची पब्लिसिटी मात्र जाम वाढणार आहे. आणि त्यावेळेस आप्पा म्हणत असतात की अरुंधती, तुला रिअलसरची गरज आहे, तू रिअलसर करत जा, हे घरातलं सगळं आम्ही बघतो. तेवढ्यात अनघा तिथे येते आणि अनघा म्हणते की ताई, हे घरातलं सगळं तू करायची काहीही गरज नाही, हे सगळं करायला मी आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, अगं अनघा, तुझ्या हाताला लागलंय ना म्हणून थोडे दिवस करते, त्याचबरोबर आता टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. त्याचबरोबर ही सगळी कामं केल्याशिवाय मला तरी कुठं बरं वाटतं गं, हे अरुंधती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात तिथे आरोही आलेली असते आणि आरोहीला अनघा म्हणते की आरोही, थोडे दिवस जानकीला तू सांभाळशील का गं, कसं आहे माझ्या हाताला लागलं आहे ना, मला तिचं काही करता येत नाही. त्यावेळेस आरोही म्हणते की हो, आणि आरोही तिथं आलेली असते आणि अनघाला म्हणत असते की अगं अनघा, माझ्याकडून सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं, माझ्या हातामध्ये तेलाचा झारे होता आणि तो चुकून पाडला गेला. अनघा म्हणते की आरोही, खरंच असू दे ना, नको ना सॉरी म्हणू, एवढं काय त्याच्यामध्ये. पण आरोही माफी मागत असते. आरोही म्हणत असते की खरंच अनघा, माझ्याकडून चुकलं, माझ्या लक्षात यायला पाहिजे होत्या ह्या गोष्टी. अनघा सोडून देते आणि अनघा म्हणते की आरोही, माझ्यासाठी कर ना तेवढं, जानकीला तू काही दिवस सांभाळशील का. तेव्हा आरोही म्हणते की अगं चालेल ना, असं पण ती माझ्याकडे राहते. आणि अनघासाठी आता आरोहीने जानकीला सांभाळण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आप्पा, अरुंधती सर्वजण तिथं असतात. आणि मग अनघा आरोहीच्या जवळ जाते, आरोहीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, आमच्या दोघांकडूनही तुम्हाला दोघांना बेस्ट लक आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अनघाने जो मोठेपणा दाखवलेला असतो तो पाहून आरोही तर धक्काच बसत असतो. त्याचबरोबर आप्पा, यश यांनाही माहिती असतं की या घरामध्ये कोणी काही चांगलं करेल तर ती फक्त अनघा आहे. कारण अनघा ही अरुंधतीच्या पावलावर पाऊल ठेवून पुढचे निर्णय घेत असते आणि सगळ्यांच्या भल्याचा विचार करत असते. हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा त्या दोघींकडे पाहतच राहतात. अरुंधतीलाही कौतुक वाटत असतं, कारण फायनली त्या दोघींमधला दुरावा हा मिटलेला असतो आणि त्या दोघीजणी प्रेमाने एकत्र आलेल्या असतात, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता नितीन आणि सुलेखाताई बोलत असतात. नितीन म्हणत असतो की इकडे आशुतोषची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आता सगळं कामकाज झालेलं आहे आणि वृद्धाश्रम बांधायची ही आशुतोषची इच्छा होती, हे इकडं नितीन सांगत असतो. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, हे बघ
कसं आहे माहिती आहे का, अशी तो इच्छा होती, पण आता त्याच्या ओपनिंगला अरुंधती कंपल्सरी तिथं असली पाहिजे हां. नाहीतर आपल्याला तेच योग्य वाटणार नाही आणि अरुंधती नसेल तर मी ओपनिंग करणार नाही, हे सुलेखाताई बोलत असतात. तेव्हा नितीन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, आता अरुंधती मॅडमना लवकरच कॉल केला पाहिजे आणि त्यांच्याकडे डेट्स अवेलेबल आहेत का ते बघितलं पाहिजे. सुलेखाताई म्हणतात का रे, काय झालं असं. तेव्हा नितीन सांगू लागतो की अरुंधतीला मोठं काम मिळालं आहे, मोठ्या बॅनरखाली ती काम करणार आहे. एक प्रोड्युसर आहेत, त्यांचा कॉल आलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं आहे की यशने ती गाणी कंपोज करायची आहेत आणि ती गाणी अरुंधतीने गायची आहेत. आता मोठ्या स्टार होणार आहेत मॅडम, असं सांगत असतो. तेवढ्यातच इथे येते ती म्हणजे ईशा आलेली असते आणि तेव्हा ईशा तिथं आलेली पाहून या दोघांनाही धक्का बसतो. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की ईशा तू इथे. तेव्हा ईशा सांगू लागते की मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी आलेली आहे. तेव्हा नितीन तिथून जाऊ लागतो. तेव्हा ईशा म्हणते की नाही नितीन सर, तुम्हीही थांबा, मला तुमच्याशीही बोलायचं आहे, तुमच्या दोघांशीही बोलायचं आहे. मग नितीन तिथे थांबलेला असतो आणि ईशा तिचं बोलणं सुरू करते. ईशा सांगायला सुरुवात करते. तेव्हा सुलेखाताई म्हणतात बोल ना, काय झालं. तेव्हा ईशा सांगत असते की मला ना तुमच्याशी बोलायचं आहे, मला ना माझं अनिशवर खूप प्रेम आहे, मला अनिशसोबत पुन्हा संसार करायचा आहे, मला अनिशसोबत राहायचं आहे, हे ईशा सांगत असते. तेव्हा नितीन आणि सुलेखाताईंना धक्का बसतो. नितीन म्हणतो पण ही गोष्ट तुला तर अनिशसोबतच बोलली पाहिजे ना, आमच्याशी बोलून कसं चालेल ना, अनिशसोबत तुला संसार करायचा आहे, हे बोललं जात असतं. तेव्हा ती म्हणते की मी अनिशला बोललेले आहे, पण अनिश माझं काही ऐकून नाही घेते, तो नाही म्हणतोय. नितीन म्हणतो की हो बरोबर आहे, कारण पुन्हा तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आलं आणि तू पुन्हा सोडून गेली तर. कारण आत्ता अनिश ज्या परिस्थितीतून बाहेर आलेला आहे ती परिस्थिती खूप वाईट होती गं, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा नितीनने असं बोलल्यावर ईशा म्हणते की नाही, मी खूप बदलण्याचा प्रयत्न करते, तुम्ही वाटलंच तर आईला पण विचारा ना, मी आईला पण सांगितलेलं आहे, आईने पण मला सांगितलं आहे तू अनिशशी बोलून घे. सुलेखाताईंचे पाय धरलेले असतात आणि ईशा त्यांची माफी मागत असते. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की ठीक आहे, मी बघते काय होईल ते, तू काळजी करू नको, असा शब्द सुलेखाताई देत आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे आता ईशाला बरं वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकीची जबाबदारी अनघाने आरोहीवरती दिलेली आहे आणि तिला सांगितलेलं आहे की जानकीला तू सांभाळ थोडे दिवस, हे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर मग जानकी आरोहीबरोबर हॉलमध्ये खेळत असते. आता आग लावायचं काम करणारी संजना मात्र तिथे येते आणि बोलू लागते की ती म्हणत असते की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे आरोही, म्हणजे तू ना बघ ना तुझ्यात आणि जानकीमध्ये किती छान बॉन्ड आहे ना गं, म्हणजे जानकी तुझ्याबरोबर किती छान राहते. तेव्हा आरोही म्हणते हो ना. तेव्हा संजना म्हणू लागते की तुला माहिती आहे का, अगं तुझ्या लक्षात येतं आहे का, मला असं वाटतं की जानकीला अनघा अजिबात व्यवस्थित सांभाळत नाही, म्हणून तर जानकीला तुझ्यासोबत बरं वाटतं. हे सगळं ती बोलत असते, म्हणत असते अगं बघितलं ना, कारण अभि आणि ईशा अनघाचं काही बरं होईल असं मला काही वाटत नाही आहे, त्यांचं काही बरं चालेल असं वाटत नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये बिचारी जानकी मात्र होरपळली जाते असं मला वाटत आहे. त्यामुळं मी तुला एक सजेस्ट करू का, म्हणजे जानकी असंही तुझ्याकडे छान अशी राहते ना, तर तू जानकीला आत्ता सांभाळते हे सगळं मला मान्य आहे, पण मला असं वाटतंय की तू जानकीची आई नाही आहेस ना, तरी पण काही झालं तरी जानकी ही अनघाची मुलगी आहे आणि तुझ्याकडे ती आत्ता येते, ती काही वेळांसाठीच येते ना, आणि जानकी मात्र अनघाची आणि अभिची मुलगी आहे. तिला जर चांगलं फ्युचर मिळावं असं वाटत असेल तर मला काय वाटतंय माहिती आहे का, तू बघ विचार कर, एवढंच जर अनघाला वाटत असेल, अनघाला तुझ्याबद्दल वाटत असेल तर माझ्या मनात एक शंका आलेली आहे. त्या दिवशी जो अपघात घडलेला होता तो अनघाने मुद्दामच घडवला होता का गं, म्हणजे तू जानकीला सांभाळावं म्हणून. तेव्हा आरोही म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे, तिच्याकडून ते चुकून झालेलं आहे, तेव्हा मी पॅनिक झाले होते म्हणून तिचा गाडीवरचा कंट्रोल सुटला. पण संजना मात्र आगीत तेल ओतायचं काम करतच असते आणि आरोहीच्या मनामध्ये विष पेरायचं काम करत असते. तेव्हा ती म्हणते मला काय वाटतंय की जानकीच्या ब्राईट फ्युचरसाठी तू आणि यशने जानकीला दत्तक घेतलं पाहिजे. अनघा तुझ्यावर एवढा जीव आहे म्हणून सांगते ना, मग विचार ना अनघाला, देशील का म्हणावं दत्तक, दे म्हणावं दत्तक, बघ देते का, एवढं जर वाटत असेल तर. कारण आता जानकी तुला काकू म्हणते, ती आई म्हणत नाही आहे, शेवटी ते दुसऱ्याचं मूल आहे ना, तुझं मूल थोडंच आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि आरोहीला खूप मोठा धक्का बसतो. आरोहीला कळतं की हे सगळं अति होतं आहे
आरोहीला मात्र अजिबात हे पटलेलं नसतं, पण तिच्या मनामध्ये एक शंकेची पाल चुकचुकते. त्यानंतर अनघा आप्पांना म्हणत असते, आप्पा तुमच्यासाठी चहा बनवू का? आप्पा म्हणतात, थांब ग, कांचन आली ना की बनवता येईल, एवढं काय त्याच्यामध्ये. तेव्हा अनघा म्हणते, करते ना मी, मला चहा जमतो तेवढा, जरी हाताला झाला असेल तरीही. तेव्हा आप्पा म्हणतात, हो ग माहिती आहे मला, आराम कर. बरं मला सांग की आपली जानकी कुठे आहे? तेव्हा अनघा म्हणते की मी मुद्दामहूनच तिला दिवसभर आरोहीकडे ठेवलेला आहे. आपली जानकीच आरोहीला या दुःखातून बाहेर काढू शकते, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आप्पा म्हणतात, बरोबर आहे. तेव्हा अरुंधती त्याचबरोबर जानकीला आप्पा म्हणतात की अगं पण तू गेली नाहीस का तिच्याकडे अजिबातच? तेव्हा जानकी अनघा म्हणते की नाही, मी नाही गेले, म्हणजे मला थोडासा त्रास होत होता. तेवढ्यात ईशा तिथे येते आणि ईशा म्हणते की मला खूप लेट झाला, सॉरी. तेव्हा आप्पा आणि अनघा म्हणतात, अगं इट्स ओके, असू दे. तेव्हा ईशा म्हणू लागते, तसं नाही, काय आजी असते ना, आत्ता माझी आरती ओवाळली असते तिनं. तेव्हा मात्र आप्पा म्हणतात की बरोबर आहे, पण तेव्हा ईशा म्हणते की तुमचं चहा राहिला असेल ना, मी करू का? आणि मग अनघा म्हणते की हो चालेल. आप्पा म्हणतात, थोडासाच कर. तेव्हा ईशा म्हणते की अहो आप्पा, मी बरा चहा करते. तेव्हा आप्पा म्हणतात, तुला माहिती आहे ना की मला इकडे कांचनसोबत चहा घ्यायचा असतो, मग मी आता तुमच्यासोबत थोडासा घेईल आणि कांचन आली की मग तिच्यासोबत थोडंसं घेईन, असं आप्पा बोलत असतात. तेवढ्यातच संजना आणि अनिरुद्धही तिथं आलेले असतात आणि ते म्हणू लागतात की आमच्यासाठीही चहा बनव आणि माझ्यासाठी कॉफी, अनिरुद्धसाठी चहा. तेव्हा ईशा म्हणते की मी आत्ता अनघा, आप्पा आणि माझ्यासाठी चहा बनवणार आहे. तुम्हाला जर काही हवं असेल तर ते तुम्ही स्वतः घ्यावं. हे ऐकल्यानंतर संजनाला खूप राग येतो आणि संजना म्हणू लागते, अनिरुद्ध बघितलं का कशी बोलते ती? अनिरुद्ध शांतच असतो, कारण अनिरुद्धला माहिती आहे की हे सगळं का घडत आहे, या सगळ्याला कोण जबाबदार आहे. कारण हे सगळं आपल्यामुळेच घडत आहे. आपण चुकीचं वागलेलो आहे, म्हणून आपली मुलंही आपल्याशी चुकीचं वागत आहेत. ह्या गोष्टी मात्र इकडे अनिरुद्धला चांगल्याच माहिती असतात. अनिरुद्ध शांतच राहतो. तेवढ्यात अनिरुद्धच्या फोनवरती भोसले बिल्डरचे फोन येऊ लागलेले असतात. अनिरुद्ध थोडा घाबरतो आणि आप्पा त्याला म्हणतात की अरे अनिरुद्ध, तो फोन वाजतोय, फोन कोणाचा आहे बघ तरी, उचल जरा. परंतु अनिरुद्ध मात्र तो फोन काही उचलत नाही. तो तसाच थांबतो आणि अनिरुद्ध म्हणतो की त्या भोसले बिल्डरचा फोन आला आहे. त्यावरती संजना म्हणते की हे बंद करते आधी. तो भोसले बिल्डर तिथंच आजूबाजूला आला असेल. आणि त्याचबरोबर आप्पा म्हणतात, तुम्ही त्याचे पैसे घेतले होते ना, मग खर्च करून कशाला टाकायचे? त्याचे पैसे द्या ना त्याला परत, मग ही वेळच येणार नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अरुंधतीमुळे आम्हाला काम भेटत नाही आणि पैसे तर आमच्याकडे नाही येतच, मग त्याला कुठून देणार आहोत आम्ही पैसे? हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र तेवढ्यात अरुंधती आणि यश बाहेरून आलेले असतात. अरुंधती आणि यश यांना धक्का बसतो की आपल्या घराचा दरवाजा बंद कसा काय आहे, कारण आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही. हा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे यश बाहेरून हाक मारतो की अनघा, आप्पा दरवाजा उघडा. आणि मग अनघा डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते की बघा, यश आणि ताई आलेले आहेत. मग अनघा जाते, दरवाजा उघडते आणि त्याचबरोबर त्या दोघांना आत घेते. आत आल्या यश आणि अरुंधती दोघंही विचारू लागतात. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही अरुंधती आणि यश तिथं आलेले असतात आणि ते विचारू लागतात की मला म्हणजे कळत नाही आहे की आपल्या घराचा दरवाजा बंद कसा होता. हे ऐकल्यानंतर इकडे आप्पा बोलत असतात की आपल्या घरात काही चोर आहेत ना, ते बिळात बसलेले आहेत आणि त्यांनीच हे सगळं केलेलं आहे, हे बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आप्पा सांगत असतात आणि अरुंधती आणि यशला विचारतात, काय झालं, म्हणजे तुम्ही गेला होतात ना, नक्की काय झालेलं आहे, हे बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती सांगते की आप्पा हे घ्या, हे मिळालेलं आहे ते म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट, आणि हा ॲडव्हान्स पेमेंटचा चेक आहे. हा चेक मी तुमच्याकडे देत आहे, कारण हे मला असं वाटतं आहे की हे पहिलं पेमेंट आहे आणि हे तुमच्या हातात द्यावं. असं म्हणत आप्पांनी ते पेमेंट दिलेलं, आप्पांच्या हातात अरुंधतीने ते पेमेंटचा चेक दिलेला असतो. आप्पा म्हणतात की आता हे सगळं तू देवापुढे ठेव, कारण हे सगळं जे पॉसिबल झालेलं आहे ते देवामुळेच झालेलं आहे, असं आप्पांचं म्हणणं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आरोही आलेली असते आणि आरोही म्हणत असते की अनघा, जानकी माझ्याकडे राहते, मी तिला सांभाळते, याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु तेव्हा अनघा म्हणते काय झालं? तेव्हा ती म्हणते
की मी आरोहीला जानकीला सांभाळते, पण एक गोष्ट मात्र माझ्याकडून राहते ती म्हणजे तेव्हा मात्र अनघा म्हणते काय झालं तर तुला वाटतं ना अनघा माझ्याकडे जानकी चांगली राहते, मी तिला चांगलं सांभाळते, मग मी तिला सांभाळते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला जानकीला दत्तक देशील? हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण विचार करत असतात आणि त्याचवेळी इकडे आरोही जे बोललेले आहे त्याच्यामुळं अभि तिथे येतो आणि अभि म्हणतो काय बोललीस तू? अभिलाही खूप मोठा धक्का असतो आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा ऐकलं जातं आणि त्याचवेळी तिथे अभि म्हणतो की काय बोलतेस तू, हे शक्यच नाही. त्यानंतर आप्पा तिथं असतात आणि अनघाने लगेच निर्णय घेतलेला असतो की हो चालेल, मी देईल तुला दत्तक. हा निर्णय अनघाचा असतो आणि अनघाने जेव्हा हा निर्णय घेतलेला असतो तेव्हा मात्र इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच असतात आणि संजना मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि संजना ते सगळं पाहतच असते. कारण संजनाला असं वाटत असतं की अनघा कधीच दत्तक देणार नाही, पण अनघाने एका सेकंदाचाही विचार न करता निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे मी दत्तक द्यायला तयार आहे. आता पुढे नक्की काय होणार, अरुंधती त्याचबरोबर यश कशी समजूत घालणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.